मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपण विष्णू पुराण श्रवण करणार आहोत। मग त्याच्या पुढचे भाग देवी भागवत पुराणाचेच येतील आणि प्रदोषाच्या दिवशी शिवाचे येतील। तर आपण आज विष्णू पुराण ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण की हे पौष महिना आहे। तर पौष महिन्यात विष्णूंची सेवा, नारायणाची सेवा, देवी अंबे माताची सेवा करणं खूप जरुरी आहे। याच्याने आपल्या मनातल्या सर्व काही इच्छा कामना पूर्ण होतात आणि ही वर्षाची आपली पहिली एकादशी, पुत्रदा एकादशी 2025 मध्ये पहिली एकादशी आहे। तर ही पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पितरांना सुद्धा खूप महत्त्व आहे। तर हे विष्णू पुराण जर आपण एकादशीच्या दिवशी ऐकले तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते, आपल्या मुलाबाळांचे लग्न वगैरे जुळतात, घरात धनधान्याची प्राप्ती होते आणि जिथे विष्णू पुराण श्रवण केले जाते तेथे माता लक्ष्मी धावत येते। तर तुम्हाला सर्वांना पुत्रदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ज्यांनी उपवास केला नसणार त्यांनी पुत्रदा एकादशी व्रत करावं। एकादशी नाही पण करत असणार पण आपल्या पुत्राच्यासाठी, आपल्या संतांसाठी, दीर्घ आयुष्यासाठी पुत्रदा एकादशी व्रत करणे जरुरी आहे, म्हणजे त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल। तर आजच्या दिवशी आपल्याला पौष महिन्यात तिळचे लाडू सुद्धा चालतील। साबुदाण्याबरोबर तुम्ही तिळचे लाडू वगैरे खाऊ शकतात। तर तिळाचे लाडू तुम्ही विष्णू भगवानांना भोग म्हणून अर्पण करू शकतात, कारण तीळ पौष महिन्यात जेवढी खाल्ली तेवढी जास्त पुण्यफळाची प्राप्ती होते। पौष महिन्यात जल अर्पण करताना शिवलिंगाच्या या विष्णूंच्या तर तीळ नक्की टाकायची, दुःख दारिद्र्य दूर होते। श्री गणेशाय नमो नमः। आपण ऐकूया विष्णू पुराण। प्रथम अंश, पराशर मुनींचा यज्ञ कसा झाला। श्री सूत मुनी म्हणाले, श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिव्यागं वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं। श्रीनिवास की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। श्री सूत मुनी म्हणाले, आपली दैनंदिन कर्मे उरकून जेव्हा श्रेष्ठ मुनी पराशर त्यांच्या आसनावर बसले तेव्हा मैत्री ऋषींनी विचारले, हे गुरुदेव, मी तुमच्याजवळ राहून सर्व वेद, वेदांग, धर्मशास्त्र यांचा अभ्यास केला। आज आपल्याच मुखातून मला हे जग कसे उत्पन्न झाले, त्याआधी काय काय होते आणि त्यापुढे जगाचा अंत कसा होणार आहे, असे सर्व काही ऐकण्याची इच्छा आहे। या सर्व गोष्टींचे ज्ञान मला होईल, असे कृपा करून आपण काहीतरी मला सांगा। तेव्हा पराशर म्हणाले, हे धर्मज्ञ मैत्र्या, तू जुन्या गोष्टींची मला चांगली आठवण करून दिली आहेस। पितामह वसिष्ठ जे काही म्हणाले होते ते सर्व मला आता आठवत आहे। हे मैत्रिया, जेव्हा मला समजले की विश्वामित्र ऋषींनी प्रेरणा दिलेल्या राक्षसाने माझ्या पिताजींना खाऊन टाकले होते, त्यावेळी मला भयंकर राग आला। तेव्हा मी एक यज्ञ करायला सुरुवात केली। तो यज्ञ मी राक्षसांचा नाश करण्याकरता केला होता, त्यामुळे त्या यज्ञाच्या प्रभावाने रोज शेकडो राक्षसांचे भस्म होऊ लागले होते। अशा प्रकारे जेव्हा अनेक राक्षस मरण पावले तेव्हा वसिष्ठ आले। ते मला म्हणाले, हे वत्सा, जास्त राग चांगला नव्हे, म्हणून तुझा राग शांत कर। जे घडलं त्यात राक्षसांचा काहीच दोष नव्हता, तुझ्या पित्याच्या प्रारब्धातच तसे लिहिलेले होते। क्रोध तर मूर्ख लोक करतात, ज्ञानी लोक नव्हे, आणि कोणीच कोणाचा वध करत नसतो, कारण जो त्याच्या नशिबाने कर्माने त्याला कर्माचे फळ मिळते। म्हणून तू तुझा राग शांत कर, असे सांगितले। पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागतात। माणसाने मोठ्या परिश्रमाने केलेल्या यश व तपस्येचा साठा क्रोधामुळे सहजच नष्ट होतो। म्हणून ज्ञानाचे भांडार असलेल्या व मोक्ष मिळवण्यासाठी इच्छा असलेल्या ऋषींनी रागाचा त्याग करावा। साधूचे भूषण क्षमा हेच होय, तेव्हा तूही रागाचा वश होऊ नकोस। निर्दोष निशाचार राक्षसांचा नाश करणे निरर्थक होय। आजोबांच्या या म्हणण्याप्रमाणे मी तो यज्ञ बंद केला। तो वसिष्ठ ऋषी माझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले। दरम्यान तेथे ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य आले। आजोबांनी त्यांना अर्घ्य दिले आणि बसावयास आसन दिले। तेव्हा पुलस्त्य मला म्हणाले, अत्यंत वैर असूनही तू वसिष्ठांनी सांगितलेल्याप्रमाणे राक्षसांना क्षमा केली आहेस, म्हणून रागात असून तू माझ्या वंशाचा समूळ नाश केला नाहीस। त्यामुळे मी तुला वर देतो, तुला सर्व शास्त्राचे ज्ञान
ज्ञान होईल. तू पुराणांची रचना करशील, देवता व परमार्थ तत्व जाणशील, तसेच प्रवृत्ती निवृत्ती मूळ असणाऱ्या धर्मांमध्ये तुझी बुद्धी निर्मळ अस्तिंग होईल. वसिष्ठ म्हणाले, पुलिस्ती जे म्हणाले आहेत ते खरे होईल. हे मैत्रे, अशा प्रकारे वसिष्ठ व पुलिस्त यांनी पूर्वी जे काही सांगितले ते सर्व तुझ्या प्रश्नाने मला आठवले आहे. त्याप्रमाणे मी तुला हवी असलेली पुराण संहिता पूर्णपणे सांगतो, तरी तू ही संपूर्ण ऐक. पराशर म्हणाले, हे जग विष्णूपासून उत्पन्न झालेले आहे. विश्वाची स्थिती व संयम यांचा विष्णूच करता होय. हे जग विष्णूतच स्थित आहे. किंबहुना विश्व विष्णुरूपच आहे. अविकार शुद्ध तिन्ही काळात नाश न होणारे सर्व विजयी विष्णूच हरी आहे. हिरण्यगर्भ ब्रह्मदेव शरंकर या नावांनी प्रसिद्ध आहे. त्या सृष्टीची स्थिती विनाश करणाऱ्या वासुदेवाला माझा नमस्कार असो. एक आणि अनेक स्वरूपे असलेल्या स्थूल सूक्ष्म कार्यकारण मुखदात्या विष्णूला माझा नमस्कार असो. या जगाचा आधार असलेल्या सूक्ष्मातील सूक्ष्म सर्व प्राण्यांमध्ये राहणाऱ्या त्या विष्णूला माझा नमस्कार असो. अक्षर ज्ञान स्वरूप वास्तवात अत्यंत निर्मळ असून देखील स्थूल स्वरूपात भास होणाऱ्या कालस्वरूप न जन्मणाऱ्या अक्षय जगाचा ईश्वर असलेल्या अशा त्या विष्णूला माझा कोटी कोटी नमस्कार असो. तरी मी कथाभाग सांगतो. हा कथाभाग ब्रह्मदेवाने दक्ष आणि मुनींना सांगितला होता. दक्षाने ही कथा नर्मदा नदीच्या किनारी पुरुकुत्स राजाला सांगितली. पुरुकुत्साने सारस्वताला सांगितली आणि सारस्वताकडून जी कथा मी ऐकली आहे ती तुला सांगत आहे. परमाचा परम आत्म्यात असलेला परमात्मा हा रूप वर्ण निर्देश अपक्षय विनाश परिणाम बुद्धी जन्म या गोष्टींच्या खेरीज असतो. त्याच्याविषयी एवढंच सांगता येईल की तो सदा असतो, तो सर्व जगाला व्यापून आहे आणि त्यातच सगळे जग जगते म्हणजे वास करते, म्हणून त्याला वासुदेव असे म्हणतात. हे विद्वान, परब्रह्म्याचे पहिले रूप पुरुष होय, दुसरे व्यक्त, तिसरे अव्यक्त, चौथे काल होय. अशा 4 रूपांमध्ये तो राहतो. त्याचा अनुभव ज्ञानी लोक घेतात. या रूपांमधूनच तो विश्वात घडणाऱ्या घडामोडीचे कारण घडतो. त्या विष्णूचे निरनिराळ्या रूपात प्रकट होणे म्हणजे लहान मुले खेळतात तसेच होय. सृष्टीच्या जन्माआधी आणि प्रलयानंतर सगळीकडे हे एकच तत्व व्यापून असते. ज्ञानी लोक त्या तत्वाचे वर्णन करताना म्हणतात की प्रलयकाळी दिवस रात्र आकाश भूमी अंधार उजेड असे काहीच नव्हते. त्यावेळी केवळ प्रधान आणि पुरुष फक्त ब्रह्मच होते. हे विद्वान, ही 2 रूपे विष्णूचेच भेद आहेत. ही दोन्ही रूपे सृष्टीचा आरंभ होतो तेव्हा वेगवेगळी होतात आणि प्रलयकाळी अव्यक्त स्वरूपात विलीन होतात. महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्व प्रकृतीत विलीन होते, म्हणून त्यास प्राकृत प्रलय असे म्हणतात. कालस्वरूप भगवंत मात्र जन्म व मृत्यू रहित असतात. त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या गोष्टी प्रवायाप्रमाणे एकामागून एक होत राहतात. हे मैत्रिया, सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी सत्व रज तम हे गुण निष्क्रिय होतात. त्यावेळेस भगवान विष्णू कालस्वरूप झालेले असतात. नंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती होण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूप परमात्मा परमेश्वर स्वतःच्या इच्छेनुसार परिणाम पुरुषात प्रवेश करतो आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा देतो. पण या कार्यात परमेश्वराची काहीच क्रियाशीलता नसते. सुवासामुळे मनामध्ये चंचलता निर्माण होते. तितकी देखील क्रियाशीलता परमेश्वराच्या मनात उत्पन्न होत नाही. त्यावेळी त्या पुरुषाच्या द्वारा गुण साम्य असलेले गुणव्यंज निर्माण होते. हेच महत्त्व तत्व होय. हे महत्त्व तत्व 3 प्रकारचे आहेत. सात्विक राजस आणि तामस हे सर्वत्र व्यापून असते. त्यामुळे 3 प्रकारचे अहंकार तत्व निर्माण होतात. म्हणून भूत इंद्रिय व देवता उद्भवतात. तामस अहंकार करतो, शुभित होऊन शरीर सम्मुख होतो. त्यामुळे शब्द तन्मात्रा निर्माण होतात. या शब्द तन्मात्रेपासून शब्दगुण असलेल्या आकाशाची सृष्टी निर्माण होते. आकाशापासून स्पर्श तन्मात्रा आणि स्पर्शगुण प्रधान वायू निर्माण होते. जलापासून गंधमात्रा पृथ्वी निर्माण होते. तिच्या विशेष गुण गंध होय. अशा प्रकारे निर्माण झालेल्या या पंचमहाभूतांमध्ये शब्द आदी मात्रा असतात. त्यांना तन्मात्रा म्हणतात. त्या सर्व तन्मात्रांना अविशेष मानले जाते, म्हणजे त्यांना शांत भयंकर मूळ ही विशेषणे लावली जात नाहीत. केवळ तामस अहंकारामुळे सर्व प्राणी मात्राची निर्मिती होते. अशा रीतीने 10 इंद्रिय म्हणजे तेजस किंवा राजस अहंकार पासून निर्माण झालेली मानतात. त्वचा कान डोळे जीभ नाक ही 5 इंद्रिय आहेत. आपली कुठली 5 इंद्रिय आहेत? त्वचा कान डोळे जीभ नाक ही 5 इंद्रिय आहेत, कारण त्यांना ग्रहण करण्याची इच्छा व बुद्धी असते. हात पाय जीभ गुद्दादार आणि लिंग ही 5 कर्म इंद्रिय आहेत. हात कर्म, पाय कर्म, जीभ कर्म, गुदद्वार आणि लिंग ही 5 कर्मेंद्रिय आहेत, कारण बोलणे वगैरे त्याची कार्य असतात. अशा प्रकारे ही 10 इंद्रिय असतात. 11वे इंद्र मन असते. चंद्र ब्रह्मा रुद्र अशा मनाच्या देवता आहेत आपल्या. हे ब्राह्मण, आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही 5 प्रकारची तत्वे आहेत. अनेक शब्द गुणांनी युक्त असतात. त्यांना शांत भयंकर मूळ अशी विशेषणे लावता येतात, म्हणून त्यांना विशेष असे म्हणतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते. ते एकमेकात मिसळल्याशिवाय सृष्टीची रचना करू
शकत नाही. म्हणून एक दुसऱ्याशी मिळून एक लक्ष असलेले होऊन पुरुषाने युक्त होऊन ब्रह्मांड निर्माण करावे. हे ब्रह्मांड प्राण्याच्या बुडबुड्याप्रमाणे गोल आकाराचे होते. पंचमहाभूताच्या साह्याने ते क्रमाक्रमाने वाढत असे. अव्यक्त रूप विश्वपती विष्णू व्यक्त रूप घेऊन त्या अंड्यात राहू लागतात. सुमेरू पर्वत म्हणजे तेथे गर्भाशय होते. या गर्भरूपी अंड्याच्या वेष्टण्यात अन्य पर्वताचे आवरण होते आणि सगळे समुद्र त्यामधून गर्भउदक होते. या अंड्यातूनच पुढे सर्व पर्वत, बेटे, समुद्र, देव, असुर, मानव निर्माण झाले आहेत. त्यावर पंचमहाभूते आणि महत्त्वतत्व वेढलेले आहेत. महत्त्वतत्व बाहेर अव्यक्त ब्रह्म वेढलेले आहेत. अशा रीतीने या ब्रह्मांडाबाहेर 7 आवर्तने होती. ही आवर्तने नारळाच्या वरील सालाप्रमाणे होती. विश्वेश्वर भगवान रजोगुणाचे अवलंबून करून स्वतः ब्रह्मदेव बनले. त्याने सृष्टी निर्माण केली. सत्वगुणाचे अवलंबून करून विष्णू रूपात त्याने सृष्टीचे पालन केले. जेव्हा कल्प संपते तेव्हा तमोगुणाचे अवलोकन करून भगवान शिव अतिशय भयंकर स्वरूप घेतात आणि सर्व प्राणी मात्राचा नाश करतात. हे सर्व प्राणी मात्र त्यांच्या पोटात जातात आणि जग म्हणजे एक समुद्र आहे. त्यावेळी त्यांच्या समुद्रात शेषावर भगवान झोपतात. ते जेव्हा जागे होतात तेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाचे रूप घेऊन ते पुन्हा सृष्टी निर्माण करतात. अशा रीतीने भगवान जनार्दन ब्रह्मदेवाच्या स्वरूपात रूपाला स्वतः निर्माण करतात. विष्णूच्या रूपात स्वतःचे पालन करतात. रुद्राच्या रूपात स्वतःचा संहार करतात. कारण पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश सर्व इंद्रिया, अंतःकरण यांनी युक्त असलेले असते. विश्व म्हणजे भगवंताचे विस्तृत रूप आहे, विस्तृत झालेले रूप आहे. म्हणूनच भगवान विष्णू वरिष्ठ, वरद आणि वरण्य मानले गेले आहे. मैत्रियाने विचारले. पराशय सांगत होते, ज्याप्रमाणे सर्व भाव रूप पदार्थांची शक्ती तर्काशिवाय मानली जाते त्याप्रमाणेच अग्नीत उष्णता असणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. त्याप्रमाणे नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होणे विचार स्वरूप आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 पर-वर्ष असते. त्या पर-वर्षाचा निम्मा भाग परार्ध म्हटला आहे. आता कालाची परिपणे कशी आहेत ती सांगतो. आपण प्राणी मात्रांची 15 निमिषे म्हणजे 1 काष्टा एवढा काल असतो. 30 काष्टा म्हणजे 1 कला. 30 कला म्हणजे 1 घडी. 2 घडीचा 1 मुहूर्त होतो. 30 मुहूर्त म्हणजे 1 रात्र, 1 दिवस होतो. अशा 30 अहोरात्री म्हणजे 1 महिना होतो. एका महिन्यात 2 पक्ष असतात. 6 महिन्याचे 1 अयन असते. 2 अयनांचे 1 वर्ष होते. म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण मिळून मनुष्याचे वर्ष होते. दक्षिणायनात देवताची रात्र होते आणि उत्तरायणामध्ये देवताचा दिवस होते. देवतांच्या परीप्रमाणे 12,000 वर्षाचे युग होते. सत्य, त्रेता, द्वापार, कली अशी ही 4 युगे आहेत. 4ही युगे 1,000 वेळा होऊन गेली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. 4ही युग होऊन गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 युग. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग न कलियुग अशी 4 युगे आहेत. तर 4ही युगे झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस बनतो. म्हणून ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी, देवता, इंद्र, मुनी, त्यांचे पुत्र, राजे असे सर्व भिन्न असतात. 1 मन्वंतर म्हणजे माणसाच्या भाषेत 30,68,20,000 वर्ष एवढा काल होय. ब्रह्मदेवाची रात्र झाली की प्रलय होतो. तेव्हा तिन्ही लोक एक रूप होतात. नारायण स्वरूप ब्रह्मदेव शेष शय्येवर झोपतो. त्यांची रात्र संपते तेव्हा ते जागे होतात आणि त्यानंतर दुसरा ब्रह्मदेव होतो. एक मैत्रिया यावेळी ब्रह्मदेवाचे 1 परार्ध घडून गेले आहे. पद्य महाकल्प पूर्ण झाले आहेत. हे दुसऱ्या परार्धातले वराह कल्प चालू आहे. मैत्री म्हणाले, हे महामुनी, या नारायण नावाच्या ब्रह्मदेवाने कल्प सुरू होण्याच्या पूर्वी सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा. पराशर म्हणाले, प्रजापतीचे पती भगवान नारायण यांनी सृष्टी निर्माण कशी केली ते ऐका. पूर्वीचे कल्प संपले, त्यानंतर आलेली रात्र संपली, तेव्हा झोपलेले विष्णू जागे झाले. त्यांनी सतयुग होऊन शून्य अवस्थेत असलेले ब्रह्मलोक पाहिला. ते नारायण पर, अचित्य, सर्वश्रेष्ठ, सर्वांचे प्रभू, अनादी, आदी, सर्वसंभव समजले जातात. जगाची उत्पत्ती लय करणाऱ्या त्या प्रभूच्या संबंधित पंडित म्हणतात की नार म्हणजे जलतत्वापासून निर्माण होणारी गोष्ट. यापासून उत्पन्न झालेले अयन म्हणजे घर ज्याचे आहे तो नारायण म्हणून ओळखावा. अशा त्या नारायणाला जलमय असलेली पृथ्वी पाहून तिचा उद्धार करावायचा इच्छा केली. त्याने वराह अवतार घेतला आणि त्या पाण्यात प्रवेश केला. तेव्हा वसुंधरा देवीने त्या पाताळामध्ये आलेले पाहून नारायणाला प्रणाम केला. त्या पृथ्वीने त्यांची स्तुती केली आणि ती म्हणाली, गेल्या वेळेत जसा तुम्ही माझा उद्धार केला तसा आताही तुम्ही मला
पाताळातून वर काढा अशी वसुंधरेने श्री नारायणाला प्रार्थना केली. सर्व काही आपले स्वरूप आहेत, त्याप्रमाणे मीही आपल्यातून प्रकट झालेले असून आपलाच आधार मला आहे. आपण मला बनवलेले आहे आणि मीच आपलीच आश्रित आहे. म्हणून हे माधवा, हे लोक मला माधवी असे म्हणतात. पराशय म्हणाले. अशा रीतीने पृथ्वीने स्तुती केल्यावर धरणीधर विष्णूने गर्जना करू लागले. आपल्या सोळ्यावर त्यांनी पृथ्वीला उचलले, ते पाताळातून वर आले आणि पृथ्वी धारण करून पाण्याने भिजलेले ते महावराह विष्णू रूप होते. त्याच्या शरीराचा आश्रय मुनींनी घेतला. महावराहाची स्तुती करून ते म्हणाले, हे नाथ, आपल्या दाताच्या टोक्यावर ठेवलेले हे भूमंडल महाराजांच्या दाताला चिकटलेल्या कमलपत्रासारखे दिसत आहे. ही अतुल प्रभावा पृथ्वी आकाशाच्या दरम्यान अतिरिक्षामध्ये तुमचे शरीर व्यापून राहिलेले आहे. हा आपलाच महिमा आहे. आपण ज्ञानात्मक असून आपल्या ज्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडते ते आपले ज्ञानमय रूप आहे. ज्ञानरहित व्यक्ती मात्र इहलोकाकडे भौतिक दृष्टीनेच पाहतात. ज्याची बुद्धी कच्ची आहे या ज्ञानरूप विश्वाचे स्थूल स्वरूप पाहतात आणि ते संसार सागरात बुडत राहतात. अशा या विश्वाच्या आत्म्यात जगातील प्राणीमात्रांना राहण्यासाठी या पृथ्वीचा तुम्ही उद्धार करा आणि आम्हाला सुखी करा. आपण या जगाचे उपहार करता व्हा. पराशर म्हणाले. अशा रीतीने ऋषींनी त्या परमात्म्याची स्तुती केल्यावर त्या धरणीधराने त्वरेने जमीन वर उचलली होती आणि त्याने महासमुद्र हटवला होता. त्यामुळे एकदा मोठ्या होडीप्रमाणे पृथ्वी पाण्यावर तरंगू लागली. त्यानंतर परमात्म्याने सर्व पर्वत, नद्या, द्वीप पूर्वीप्रमाणे आपापल्या जागेवर स्थापन केले. समस्त लोकांची स्थापना कल्पना रजोगुणांनी युक्त असलेल्या ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टी रचना सुरू केली. ते सृष्टी रचनेत केवळ एक निमित्त मात्र होते, कारण सर्व वस्तूंच्या रचनेत परमेश्वराची शक्तीच मुख्य कारण आहे. मैत्रियांनी विचारली. देव, ऋषी, पितर, दानव, मनुष्य, तिर्यक, वृक्ष तसेच जमीन, पाणी, आकाश यामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची रचना ब्रह्मदेवाने केली. पराशय म्हणाले, मी ते वर्णन करतो, तू ते सावधपणे ऐक. पूर्वीच्या कल्पांमध्ये सृष्टी कशी निर्माण झाली होती त्याचा विचार करीत करीत ब्रह्मदेवाने अबुद्धीपासून अंधाराने युक्त असलेल्या सर्ग निर्माण केला. अर्थात त्याने अंधार, मोह, महामोह, तमिश्र, अंधतामिश्र अशा पंचपर्वा अविद्या निर्माण केल्या. त्यापासूनच 5 प्रकारची सृष्टी प्रकट झाली. ब्रह्मदेवाने सुरुवातीस अचल गोष्टीची सृष्टी तयार केली. सृष्टीच्या निर्मितीचा हा भाग मुख्य सर्ग या नावाने ओळखला जातो. ही अचल सृष्टी कार्यसाधना करण्यास असमर्थ आहे असे पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या सृष्टी प्रकाराची कल्पना केली. हा भाग तिर्यक स्तोत्र या नावाने ओळखला जातो. त्यात तिर्यक जीव निर्माण झाले. ब्रह्मदेवाने त्यानंतर देव सर्गामध्ये सात्विक जीव निर्माण केले. ही रचना कार्यक्षम झाली आहे असे पाहून त्यास समाधान झाले. त्याप्रमाणे त्यांनी मायेने मनुष्याची रचना केली. मनुष्याप्रमाणे प्राण्याप्रमाणे तम व रजोगुणाचा उद्रेक प्रामुख्याने होत होता, त्यामुळेच ते दुःखी होते. 5 वैकृत आणि 3 प्राकृत सर्ग आहेत. अशा प्रकारे 8 सर्ग असून सनतकुमाराचा सर्ग 9 आहे. हे सर्व स्वर्ग म्हणजे जगाचा मूल हेतू आहे. देव, असुर, पित्तर, मानव या 4 प्रकारच्या प्रजेची रचना करण्यासाठी ब्रह्मदेव आपल्या शरीराची योजना करतात. त्यांच्या ध्यानाने ती प्रजा उत्पन्न होते, म्हणून त्याला मानस प्रजा म्हणतात. अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा प्रजापतीने केल्यावर त्याच्यामध्ये तमोगुणाचा प्रारब्ध झाले आहे. त्यामुळे त्याच्या जांघेतून असुर उत्पन्न झाले. नंतर त्याने तमोगुणाचा त्याग केला, त्यातून रात्र निर्माण झाली. यानंतर सत्वगुणाचे प्रारब्ध झाले, तेव्हा त्यांच्या मुखातून सत्वगुणाने युक्त देव निर्माण झाले. जेव्हा त्याने सत्वगुणाचा त्याग केला तेव्हा दिवस बनला, म्हणून रात्री असुराचा प्रभाव आणि दिवसा देवांचा प्रभाव वाढलेला असतो. रात्रीची पूजा असुरांना लागू पडते, दिवसाची पूजा देवांना लागू पडते. नंतर ब्रह्मदेवाने सत्व मात्रातक नवा देह धारण करून आपल्या बगलेतून पितरांना निर्माण केले आणि तो देह त्याग केला. त्यापासून संध्याकाळ निर्माण झाली. आता त्याने रजोगुणायुक्त 9वा देह धारण केला. त्यापासून मानव निर्माण झाले. त्याने हा देहाचा त्याग केल्याचे त्यांचे चांदण्या बनल्या. हे मैत्रिया, म्हणून संध्याकाळी प्रांतकाळी पित्तर बलवान असतात, प्रबल असतात. अशा रीतीने 3 गुणाच्या आश्रयाने ज्योत्स्ना, रात्री, दिवस, संध्या ही 4 स्वरूप ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झालेली आहे. त्या वेळेनंतर नवीन देह धारण करून ब्रह्मदेवाला भूक व रोगाने ग्रासले. त्याने कुरूप, दाढी व केस वाढवले, प्राणी निर्माण केले, तेव्हा ते त्यालाच खायला धावू लागले. रक्षताम असे प्रभू उद्गारले, त्यामुळे त्या प्राण्यांचे नाव राक्षस असे म्हटले गेले.
त्यांची प्रवृत्ती इतर प्राण्यांना खाण्याची झाली. त्यांच्यापासून प्रभूचे संरक्षण करावयास जे प्राणी निर्माण झाले त्यांना यक्ष असे नाव पडले. या घटनेच्या वेळी प्रभूच्या डोक्यावरचे केस गळून खाली पडले आणि तेच पुन्हा त्यांच्या डोक्यावर चढले. अशा प्रकारे जे सरपटलेले ते सर्प निर्माण झाले. भुऱ्या रंगाचे उग्र स्वभावाचे मांसाहारी अशा शरीरापासून गंधर्व उत्पन्न झाले. ते गो म्हणजे वाक्य व गीताचे धयन आहे, म्हणजे उच्चारण गायन करीतच जन्माला आलेले आहे. त्यांना गंधर्व असे नाव पडले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृजन शक्तीने प्रेरित होऊन पक्षी, बकरे, गायी, घोडे, हत्ती, हरणे, हुंट अशा अनेक प्रकारची प्राण्यांची प्रजा निर्माण केली. त्यांच्या रोमांमधून वनस्पती निर्माण झाल्या. अशा प्रकारे रानटी प्राणी, जलचर आणि मासाळलेले म्हणजे ग्राम्य पशु ब्रह्मदेवांनी निर्माण केले. त्यानंतर त्यांनी ऋग्वेद, गायत्री, त्रिवोष्टम, रणंतस्तर, अग्निवष्टम, यजुर्वेद, पंचदक्ष, त्रिपुष्टम, छंदस्तोत्रम, ध्रुवस्तोत्रम, उकत्य आपल्या तोंडातून निर्माण केले. तसेच सामदेव 17 जगती छंदस्तोत्रम, वैरम, अतिरोत्री याची रचना पश्चिम मुखातून केली. उत्तर मुखातून अनुष्टुम, छंदस्तोत्रम, अर्थवेद, स्तोत्रम, संध्या आणि वैरासृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक सृष्टी निर्माण केल्या. अशा प्रकारे प्रजापतीने या जीवांची उत्पत्ती केली आणि लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. त्यावर जंगम जग रचले, नित्य अनित्य रचना केली. पूर्वीच्या सृष्टीत जशी ज्यांनी कर्म केली होती तशी फळे त्यांना मिळू लागली. त्या जीवांना हिंसा, अहिंसा, कोमल, कठोर, सत्य, असत्य असे भाव प्राप्त होऊ लागले. त्यातच ते गुरफटू लागले. त्या सर्व सजीवांच्या उपजीविकेसाठी विधात्याने योजना निर्माण करून ठेवल्या, त्यांची कार्य ठरवून दिली. ऋतू बदलल्यानंतर जशी नवीन ऋतूची चिन्हे दिसू लागतात त्याचप्रमाणे नवीन युग सुरू झाल्यावर तऱ्हेतऱ्हेचे प्राणी मात्र दिसू लागतात. निर्मितीच्या शक्तीने युक्त होऊन ब्रह्मदेवच त्यांची निर्मिती अशा प्रकारे करतात. मग मैत्री म्हणाले की माणसांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना कोणत्या गुणांनी युक्त करून ब्रह्मदेवाने वर्णाची रचना केली. मग पराशर म्हणाले, ब्रह्मदेवाच्या तोंडातून सर्वप्रथम सत्वगुणाने युक्त प्राण्यांनी जन्म घेतला. त्यांच्या छातीपासून रजोगुणाने युक्त प्रजा निर्माण केली. त्यांच्या पायापासून तमोप्रधान प्राणी जन्मले. सर्व मिळून 4 वर्ण बनले. त्यांचे मुख, छाती, पोट आणि पाय यापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्णांचे लोक बनले आणि त्याने यज्ञाने साधित होऊन केले होते. अशा प्रकारचे यज्ञ आपल्या आपल्या धर्माशी संलग्न आचरण करणाऱ्या, चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसामुळे फलदायी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जी 4 वर्णांची रचना केली होती ती शुद्ध आचरणाने संपन्न, बाधाविरहित कार्य करण्याच्या प्रजेची रचना केली. कारण शुद्ध मन व शुद्ध अंतकरण यामध्ये भगवंत असतो. ज्याचे अंतकरण शुद्ध असते, ज्याच्या मनात कपट, चपट, दिखावा राहत नाही, त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये साक्षात नारायण विराजमान राहतो असे सांगितले आणि शुद्ध ज्ञान निर्माण होते. भगवंताच्या कालस्वरूप अंशामुळे या प्रजात अधर्म पडतो. त्याच्या या तन्मय लोभामुळे थोडे थोडे करून मोठा भयंकर पापाचा साठा होतो. त्यामुळे त्याच्या कार्यामध्ये सहज फळ मिळत नाही, सिद्धी क्षीण होतात आणि ते नाना प्रकारच्या दुःखांनी दुःखी होतात. जो कोणी ज्याच्या हृदयामध्ये नारायण विराजमान राहत नाही, लोकांना छळतात, मन दुखवतात, तर ते कधी सुखी राहत नाही आणि त्यांना नाना संकटे येत राहतात आणि नाना प्रकारचे दुःख यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे त्या माणसांना झाडे, डोंगर यावर पाण्याचा जवळ निवारा शोधला. नंतर कृत्रिम किल्ले, शहरे आदी रचली. अशा प्रकारे आपल्या रक्षणाची योजना त्यांनी केली. तसेच शेती, हस्तकला, उदरनिर्वाहाच्या गोष्टी शोधून काढल्या. महामते मैत्री ज्याच्या अंतःकरणात या कालस्वरूप पापबिंदूची वाढ होते ते यज्ञाकडे लक्ष देत नाही, ते दुरात्मा, अतिशय कुटील मानले जातात. प्रजापतीने अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारची लोकांची निरनिराळ्या कार्यात योजना केली. त्यांनी सर्व वर्ण आश्रमांना धार्मिक आचरण करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्याचे निरूपण केले. चांगल्या लोकांसाठी त्यांनी चांगले स्थान, वाईट लोकांसाठी नरक वाईट स्थाने योजली. पराशर म्हणाले, त्यानंतर प्रजापतीने ध्यान केले. त्यामुळे त्यांच्या देहातून शरीर इंद्रिय युक्त मानस निर्माण झाली आणि मग त्यांची ही मानसपूजा वाढू शकली नाही. तेव्हा त्याने आपल्यासारखे मानसपुत्र निर्माण केले. भृगु, पुलिस्ती, कृतू, अंगिरा, मरीची, दक्ष, अत्री, वसिष्ठी हे मानसपुत्र होय. पुराणात तर 9ही जणांना ब्रह्मदेव म्हटलं गेले आहे.
त्यांनी ख्याती, सती, भूती, संभूती, क्षमा, प्रीती, ऊर्जा, अनुसया तसेच प्रस्तुती या 9 कन्या उत्पन्न केल्या आणि त्या मानसपुत्रांना दिल्या. त्या संसार कार्य, संततीला जन्म देणे यामध्ये उदासीन होते. ते पाहून ब्रह्मदेवाला तिन्ही लोकांचे भस्म निर्माण करण्या एवढा क्रोध आला. या क्रोधातून निर्माण झालेल्या ज्वाला मालिकेमुळे सर्व विश्व प्रकाशमान झाले. यावेळी या क्रोधातून आणि त्यांच्या वाकड्या भूवयातून अत्यंत तेजस्वी, महाभयंकर, प्रचंड असा रुद्र निर्माण झाला. त्याचा अर्धा देह नररूपी, अर्धा नारीरूपी होता. ब्रह्मदेवाने त्याला त्याचे शरीर विभक्त करण्यास सांगितले. ते अंतर्धान झाले. तेव्हा त्या रुद्राने आपल्या शरीराचे स्त्री व पुरुष असे 2 भाग विभागले. नंतर त्यांचे प्रत्येकी 11 भाग करून स्त्री देहाने त्याने सौम्य, क्रूर, शांत, अशांत, श्यामल, गोर असे भिन्न भिन्न भाग तयार केले. आता ब्रह्मदेवाने स्वयंभू नावाच्या आपल्या मानसपुत्राला पहिला मनु बनवले. त्याच्याकडे प्रजापालनाचे कार्य त्याने दिले. शतरूपा नावाच्या नारीने स्वयंभू मनूपासून 2 पुत्रांना जन्म दिला. ते प्रियव्रत व उत्तनपाद होते. तशाच प्रकारे आकृती, प्रस्तुती या 2 कन्याही निर्माण झाल्या. प्रस्तुतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी आणि आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला. रुचीला यज्ञ, दक्षिणा नावाचे जोडे झाले. यज्ञ व दक्षिणा या दोघांचा विवाह झाला. त्यांचे 12 पुत्र याम या नावाने प्रसिद्ध झाले. दक्ष प्रजापतीने प्रस्तुतीच्या पोटी 24 मुलींना जन्म दिला. त्यांची नावे 24 मुलींची श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, मेधा, पुष्टी, क्रिया, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, सिद्धकीर्ती, ख्याती, सती, संभूती, समृती, प्रीती, क्षमा, कांती, अनुसया, ऊर्जा, स्वदा ही आहेत 24 मुलींची नावे. भगवान विष्णूंचे अत्यंत भयंकर स्वरूप म्हणजे मृत्यू, नरक अशी असतात. दक्ष, मरीची, अत्री, भृगू असे जे प्रजापती आहेत त्यांना या विश्वाचे सृष्टीकरण समजावे. मनु आणि त्यांच्या मार्गाने जाणारे पराक्रमी राजे असतात, जे या जगाचे नित्य कारण आहेत. मैत्रेयाने प्रलयाच्या प्रकार विचारले. तेव्हा पराशर म्हणाले, ज्या अचिंतनीय स्वरूप असलेल्या भगवान विष्णूची गती कोठेच संपत नाही. ते निरनिराळी रूपे घेऊन जग निर्माण करतात, जगाचे रक्षण करतात, तसाच त्यांचा सहारही करतात. सर्व प्राणी मात्राचा प्रलय हा नैमित्तिक, प्राकृतिक, आध्यात्मिक आणि नित्य अशा 4 प्रकारचा असतो. नैमित्तिक प्रलय म्हणजे प्रलय होय. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपतात. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मप्रलय होय. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव असतात. सर्व ब्रह्मांड प्रकृतीत जेव्हा विलीन होते तेव्हा त्याला प्राकृतिक विलय असे म्हणतात. ज्ञानबलाने योगी परमात्म्यात विलीन होतात. रात्रंदिवस जो प्राणी मात्राचा क्षय असतो म्हणजे ते मरत असतात, तो नित्य प्रलय म्हटला गेला आहे. अशा प्रकारचे प्राकृतिक, दैनंदिन आणि सृष्टी जे भेद सांगितले आहेत, तसेच रोज होणारी प्राणी मात्राची उत्पत्ती म्हणजे नित्य सृष्टी होय. या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे सृष्टी, स्थिती, प्रलयामध्ये वैष्णवी शक्तीचा रात्रंदिवस संचार होय. प्राणी मात्राच्या देहामध्ये होत राहिलेला असतो. या 3 शक्ती त्रिगुणात्मक आहेत. जो मनुष्य त्यांच्यावर यशस्वी आक्रमण करतो तो मुक्त होतो. तर 3 शक्ती कुठल्या आहेत असे मैत्रेयांनी विचारले. तर आता लक्ष्मीचे महात्मे. तर लक्ष्मीचे महात्मे, हे प्रभू, लक्ष्मीची उत्पत्ती क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात. पण तुम्ही तर म्हणतात की ती दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी लक्ष्मी जन्मली. तर हे कसे झाले? ती भृगू आणि ख्याती यांची मुलगी कशी झाली? तेव्हा पराशर म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, जगन्माता लक्ष्मीचा कधी जन्म नाही, तर ती नित्यच असणारी असते. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे. विष्णू न्याय आहे तर ती लक्ष्मी आहे. विष्णू बोध आहे तर ती बुद्धी आहे. विष्णू बुद्धी आहे तर ती धर्म आहे. विष्णू स्रष्टा आहे तर ती सृष्टी आहे. विष्णू बुधर आहे तर ती भूमी आहे. विष्णू संतोष आहे तर ती तुष्टी आहे. विष्णू कामदेव आहे तर ती इच्छा आहे. ते यज्ञ तर आहुती होय. जर यजमान शाला मानले जाते, पत्नी शाला होय. ते यूप तर चिती होय. ती साम आहे तर ती उद्गती होय. अग्नी तर ती स्वाहा होय. ती शिव तर ती पार्वती होय. ती सूर्य तर तेज होय. ती चंद्र तर त्यांची कांती होय. वायू तर त्यांची गती होय. हे समुद्र तर ती लाट होय. ते इंद्र तर सची होय. यम तर त्यांची पत्नी ध्रुमना होय. ते कुबेर तर ती वृद्धी होय. ते वरुण तर ती गौरी होय. ते कार्तिकेय तर ते सेना होय. ते आश्रय तर ती शक्ती होय. ते निमेष तर काष्टा होय. ते मूर्त तर कला होय. ती दीपक तर ती ज्योती होय. ते वृक्ष तर ती लता होय. ते दिवस तर लक्ष्मी रात्र होय. ते वर तर ती वधू होय. ते नद तर ती नदी होय. ते ध्वज तर ती पताका होय. ते लोभ तर महान होय. ते राग तर ती रती होय.
जास्त काय सांगू, मानव, देव, दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहेत ती सर्व विष्णूचे रूपी आणि स्त्री म्हटले जाणारे आहेत. सर्व जीव लक्ष्मीचे रूपे आहेत. अशा प्रकारे लक्ष्मी आणि विष्णुविरहित काहीही नाही. तर समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी स्तोत्र कुठले म्हटले गेलेले होते? पराशर म्हणाले, समुद्र मंथन झाला तर लक्ष्मी स्तोत्र कसे आहे? मग मैत्री म्हणाला, लक्ष्मीची कथा तुला ऐकायची आहे तर ती महर्षी मरीची यांनी मला सांगितली. एकेकाळी भगवान शंकराचे अंश असलेले अवतार महर्षी दुर्वासा ऋषी भूतलावावर हिंडत होते. तेव्हा त्यांना एक विद्याधर भेटला. त्यांच्या हातात एक दिव्य संतानक वृक्षाच्या फुलांची माळ होती आणि त्या सुंदर माळेच्या श्रेष्ठ वासाने आजूबाजूने वन सुवासिनीने भरून आनंददायी झाले होते. त्या वासाने उल्हासित झालेल्या दुर्वासा ऋषीने विद्याधरकावर ती माळ मागितली. त्याप्रमाणे त्यांना ते विशाल डोळे असलेले विद्याधराने ती माला दिली. त्यांना प्रणाम करून तो निघून गेला. ती माला ऋषींनी आपल्या डोक्यावर धारण केली आणि ते तेथून निघाले. थोड्याच अवकाशात त्यांना तिन्ही लोकांचा स्वामी इंद्र ऐरातीवर बसून चाललेला दिसला. त्यांच्याबरोबर इतर देवदेवता पण होते. दुर्वासांनी आपल्या डोक्यावरील ती माला काढून इंद्राला दिली. इंद्राने ती घेऊन ऐरावताच्या मस्तकावर टाकून दिली. ती माळ कैलास पर्वतावरील गंगेप्रमाणे दिसू लागली. पण त्या मदनाने उन्मत्त झालेल्या हत्तीला त्या माळेच्या सुगंधामुळे जास्तच मद चढला आणि त्याने आपल्या सोंडेने ती माळ फेकून दिली. तिचा वास घेऊन ती जमिनीवर भिरकावली. आपले माळेची अशी दुर्दशा झाली हे पाहून दुर्वासा ऋषीला इंद्राचा खूप राग आला. अरे ऐश्वर्यरूपी मदाने हृदय दूषित झालेल्या इंद्रा, मी दिलेले दिव्य माळेची तू काहीच कदर केली नाही, म्हणून मी तुला आणि तू मला प्रणाम पण केला नाहीस. तसेच तू आनंदाने ती माला आपल्या मस्तकावर धारण केली नाहीस. मी दिलेले या मालाचे मूल्य तू अजिबात समजला नाहीस, म्हणून तुझे तिन्ही लोकातील ऐश्वर्य तुझे नष्ट होऊन जाईल. हे ऐकून इंद्र लगेच ऐरावतीवरून खाली उतरला आणि त्यांना नमस्कार करून त्यांची स्तुती करू लागला. तेव्हा दुर्वासा म्हणाले, मी अजिबात कृपा तुझ्यावर करणार नाही, तुला क्षमा करणार नाही. माझ्या अंतःकरणात क्षमेला थारा नाही. गौतम, वसिष्ठ अशी ऋषींनी तुझी उगाचच प्रशंसा केली होती, त्यामुळे तुला अहंकार चढला आहे. तेव्हा आता तू विनयाने ढोंग करू नकोस. असे म्हणून रागावलेले दुर्वासा तेथून निघून गेले. इंद्र देखील ऐरावतावर बसून आपल्या अमरावतीस गेला. त्यानंतर इंद्राच्या तिन्ही लोकांमध्ये वृक्ष लता वाळून गेल्या. सर्व जग संपत्ती रहित झाले. यज्ञ होईना. तपस्व्यांनी तप, दात्यांनी दान करणे सोडले. सर्व लोक लोभी बनले, सत्वहीन बनले, तुच्छ पदार्थाची इच्छा करू लागले. सत्व नसेल तेथे गुण नसतात, गुण नसतात तेथे लोकात बल नसते, शौर्य नसते, त्यामुळे त्याचा आदरही नसतो. असे वर्तन तिन्ही लोकात घडले. तेव्हा दैत्यांनी देवावर आक्रमण केले. या युद्धात अखेरीस इंद्र आणि देवतांचा पराभव झाला. तेव्हा इंद्र वगैरे देव अग्नीच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेवाकडे आले. ते सर्वजण ब्रह्मदेवाला शरण गेले. त्यांची हकीकत ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, तुम्ही विष्णूला शरण जा. शरणागत वत्सल विष्णू तुमचे कल्याण करतील. पराशर म्हणाले, ब्रह्मदेव त्या देवतांना असे म्हणाले. तेव्हा ते क्षीरसागराच्या उत्तर किनाऱ्यावर पोचले. तेथे भगवान विष्णूंचे धाम आहे. तेथे जाऊन देवतांनी अत्यंत मंगल शब्दात विष्णूंची स्तुती केली. ती स्तुती ऐकून देवतांनी केलेल्या प्रणाम स्वीकार करून शरण आलेल्या देवतांसमोर भगवान विष्णूंनी प्रकट रूप केले. शंख चक्र गदा धारण केलेले उत्कृष्ट तेजांनी युक्त असलेले ते विष्णू दिसताच ते देवदेवतांनी त्यांना नमस्कार केले आणि विष्णू भगवानांची स्तुती केली. जो कोणी विष्णू पुराण हे स्तुती हे कोणी ऐकेल त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य तर दूरच होईल, पण त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. कर्ज असेल कर्ज दूर होईल आणि त्यांच्या मुलाबाळांची प्रगती, यश, कीर्ती वाढेल. जो खूप भाग्यवान आहे त्यांनाच हे विष्णू पुराण ऐकायला मिळेल असे सांगितले आणि मग स्तुती करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रसन्न झालेले विष्णू त्यांना म्हणाले, हे देवतांनो, मी तुमच्या तेजांची पुन्हा वृद्धी करेन. मी सांगतो तसे तुम्ही करा. आता तुम्ही दैत्य एकत्र व्हा आणि सर्व औषधी आणून या समुद्रामध्ये टाका आणि अमृत प्राप्तीच्या निमित्ताने मंदार पर्वताच्या रवी आणि वासुकी नागाची नेती म्हणजे दोरी करून समुद्र घुसळा, म्हणजे त्यातून अमृत निघेल. दैत्यांना सांगा, या कार्यातून जे काही निघतील त्यातून अर्धा भागावर तुमचा हक्क राहील. त्या मंथनातून निघालेले अमृत पिऊन तुम्ही बलवान व्हाल, अमर व्हाल. त्यावेळेस मी
अशीच युक्ती काढीन आणि त्यामुळे तुमचे शत्रू दैत्य अमृत पिऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या वाटेला फक्त समुद्र मंथनातील परिश्रम येतील. देवांचे देव विष्णूचे असे सांगणे ऐकून ते देव दैत्यांकडे गेले. त्यांनी राक्षसांशीही तह केला. देव आणि दानवांनी नाना प्रकारच्या औषधी आणून एकत्र केल्या आणि त्या सर्व शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे स्वच्छ असलेल्या क्षीरसागराच्या पाण्यात टाकल्या. मंदार पर्वताची रवी केली. वासुकी दोरीप्रमाणे त्यात गुंडाळलेल्या जिकडे तिकडे वासुकीचा शेपटी होती तिकडे देवतांना, वासुकीच्या तोंडाकडील बाजूस दानवांना आणि विष्णूने उभे केले. त्या सर्वांनी अत्यंत वेगाने समुद्र घुसळायला सुरुवात केली. वासुकीच्या तोंडातून निघणाऱ्या ज्वालाप्रमाणे दाहक श्वासांनी दैत्य क्षीण बनले. तर त्या श्वासावासाने ढगातून शेपटीच्या बाजूकडे पाऊस पडत राहिल्याने देवांची शक्ती वाढू लागली. भगवंत विष्णूने क्षीरसागरात फिरणाऱ्या मंदार पर्वताला उचलून धरणासाटक्ष कासवाचे रूपही घेतले. त्या कूर्म रूपातील विष्णूंनी आपल्या पाठीवर मेरू पर्वत घेतला पेलला होता. त्याच वेळी शंख चक्र गदा घेतलेल्या आपल्या नेहमीच्या रूपात ते देवांच्या बाजूस दोरी खेचत होते. त्याच वेळी कोणालाही न दिसणाऱ्या अत्यंत विशाल स्वरूपात ते मंदार पर्वतावर वरून दाब देत होते. क्षीरसागरात घुसळताना सर्वात प्रथम कामधेनू निघाले. तेव्हा कामधेनू देव दानवांना अत्यंत आनंदाने तिच्याकडे पाहिले. त्यानंतर वारुणी निर्माण झाले. पुन्हा मंथन सुरू झाले. तेव्हा त्रैलोक्यात सुगंधित करणारा आणि देवताला आनंद वाढवणारा कल्पवृक्ष निर्माण झाला. नंतर रूप आणि उदारता गुणांनी परिपूर्ण असलेल्या अप्सरा क्षीरसागरातून निघाल्या. त्यानंतर चंद्र निघाला. तो शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला. नंतर निघालेले विष नागांनी ग्रहण केले. त्यानंतर पांढरे कपड घातलेले, हातात अमृताने भरलेले कमंडलू घेतलेले धन्वंतरी प्रकट झाले आणि सगळेजण आनंदाने नाचू लागले. पण ज्या वेळेस समुद्र मंथनातून विष निघाले तर ते विष नागांनी तर ग्रहण केलेच, पण त्यावेळेस शिवाने सुद्धा ते विष प्राशन केले. तर सर्व देव आणि दानवांनी शिवाला प्रार्थना केली की हे विष तुम्ही प्राशन करा. तर ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले प्रदोष कालामध्ये, म्हणून त्यांचा कंठ निळा झाला. म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. जो कोणी प्रदोष कालावर शिवशंभूची आराधना या नारायणाची आराधना करेल, आपल्या दरवाजावर चौकटावर तेलाचा असो या तुपाचा असो दिवा लावेल, तर त्यांची प्रभात फेरी प्रदोष कालावर नंदीवर बसून शिव आणि पार्वती प्रभात फेरीला दररोज एक दिवस नाही दररोज निघतात. तर ज्यांच्या दरवाजावर तेलाचा दिवा लावलेला असतो, जो कोणी शिवलिंगाला अभिषेक करतो, या शिवलीला अमृताचा 11वा अध्याय शिवचालिसाचं पठण, ओम नमः शिवाय मंत्राचा जप, या मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्र गायत्री मंत्राचा जप करतो, त्याच्यावर भगवान शिवाचा आशीर्वाद राहतो आणि त्याचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याच्या मनातल्या इच्छा 6 महिन्यातच पुऱ्या करतात. एवढं स्वतः शिवाने या विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहे. म्हणून प्रदोष कालाला एवढे महत्त्व आहे. तर प्रदोष काल हा 4:30 तर 6:30 पर्यंत असतो. सूर्यास्ताच्या 45 मिनिटांनंतरचा आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटं अगोदरचा हा भाग्यवान प्रदोष काल आहे. तर या प्रदोष कालामध्ये भगवान शिवाने विष प्राशन केले. तर समुद्र मंथनामधून जेव्हा विष निघाले हलाहल, तर हे विष भगवान शिवाने प्राशन केले, म्हणून त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणून ते नीलकंठेश्वर महादेव म्हणून प्रसन्न झालेले आहे. तर अशा या समुद्र मंथनातून नागांनी आणि शिवाने हे विष प्राशन केले. त्यानंतर ऋषींनी स्त्री सूक्त म्हणून तिची स्तुती केली. शंकराने विष प्राशन केले. नंतर फुलांची माळ घेतलेले, त्यानंतर पांढरे कपडे घातलेले आणि हातात अमृताने भरलेले कमंडलू घेतलेले धन्वंतरी प्रकट झाले. तेव्हा सगळेजण आनंदाने नाचू लागले. आता उमललेल्या कमळावर बसलेली अत्यंत तेजस्वी लक्ष्मी हातात फुलली आणि कमळे घेऊन क्षीरसागरातून वर आली. तेव्हा तेथे जमलेल्या ऋषींनी श्रीसूक्तचा पाठ केला आणि स्तुती केली आणि गंधर्व तिच्या समोर गायू लागले आणि अप्सरा नाचू लागल्या. आपल्या पाण्याने लक्ष्मीला अभिषेक करण्यासाठी गंगा इतर नद्यांसह तेथे प्रकट झाली. त्या नद्यांचे पवित्र पाणी सोन्याच्या कलशामध्ये भरून दिग्गजांनी लक्ष्मीचा अभिषेक केला आणि श्रीसूक्ताचा पाठ. मग त्यांनी माता लक्ष्मीची स्तुती केली आणि सांगितले की जो कोणी श्रीसूक्ताचा ज्या घरामध्ये पाठ केला जाईल त्याचे दुःख दारिद्र्य दूर होईल आणि त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तर विष्णू पुराणातील श्रीसूक्ताचा पाठ, हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरतस्रज्जाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावातामावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानं अश्वपूर्वरतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं मुपुं हवें श्रीमती
इमां देवीं जुषतां कां स्वसीमतां हिरण्यप्राकाराम् आर्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थितं पद्यवर्णो तामियोपये श्रियं चन्द्रां प्रभासां यशस्वां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तामुपद्यनिमिं शरण्यप्रपद्ये अलक्ष्मी नशतां वृणे आदित्यवर्णो तपसादि जातु वनस्पति स्ववृक्षस्थ बिल्व तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरयाक्षा बाया अलक्ष्मी उपतयुमा देवसखा कीर्तिश्च मनिना सह प्रादुर्भूमि समृद्धिमि राष्ट्रीं समृद्धि कीर्तिमि समृद्धि ददान्तु मे श्रुतिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मी नाशायम् अभूति समृद्धीच सर्वनिर्वृद्धमे गुहातं गन्धद्वारा दुरादर्शां नित्यां पुष्टां करिश्रीं ईश्वरीं सर्वभूतानां तामियोपयं श्रियं मनसा काममातु च वाच सत्यमशिमयीं पशूनां रूपमनस्य मयीं श्रीं श्रेयतां यशं कर्दमेन प्रजाभूतो मयि संभव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्यमालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लित वस्मे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासमे कुले आर्दाया करणीं यष्टिं सुवर्णं हेममालिनीं सूर्या हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो माव आर्दा पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो माव तामाव जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहं या शुचि प्रहुतो भूत्वा जुहुयादज्व मन्मं सूक्तं पंचदक्ष च श्रीकामं सतत जपेत श्रीसूक्तं धनधान्यादि यश कीर्ती मान सन्मान वाढेल असे त्यांनी श्रीसूक्ताचा सर्व देवतांनी लक्ष्मीचा अभिषेक केला आणि श्रीसूक्ताचा पाठ केला आणि हरहर गंगे नद्यांसह तेथे प्रकट झाले. त्या नद्यांचे पवित्र पाणी सोन्याच्या कलशामध्ये भरून दिग्गजांनी लक्ष्मीचा अभिषेक केला आणि श्रीसूक्ताचा पाठ केला. क्षीरसागरांनी मूर्ती स्वरूप घेतलेल्या या कमळाची माळ लक्ष्मीला अर्पण केले. विश्वकर्माने तिच्या अंगावर दागिने चढवले. अशा प्रकारे दिव्य वस्त्र आणि दागिन्यांनी घातलेली ती लक्ष्मी भगवान विष्णूच्या हृदय कमलावर स्थिर झाली आणि तिच्या दृष्टिक्षेपाने सर्व देवगणांना अतिशय आनंद प्राप्त झाला. लक्ष्मी देव पक्षात गेलेली पाहून उदित झालेल्या दैत्यांनी धन्वंतरीच्या हातातील अमृताचे कमंडलू हिसकावून घेतले आणि ते पाहून श्री विष्णूने स्त्रीरूप धारण केले. आपल्या मायेची मोहिनी टाकून मोहिनी रूप श्री विष्णूने धारण केले आणि कमंडलू मिळवले. देवतांना ते कमंडलू त्याने आणून दिले. इंद्रादी देवतांनी ते अमृत पिले. त्यामुळे अत्य रागावून जाऊन राक्षसांनी आपापली शस्त्रे परबजून देवतांवर आक्रमण केले. पण अमृत पिऊन बलवान झालेल्या देवतांनी त्यांचा पराभव केला. काही राक्षस मेले तर काही पळून गेले. शंकर चक्र गदाधारी विष्णूला प्रणाम करून सर्व देव आनंदाने तेथून निघून गेले. इंद्र पुन्हा स्वर्गाचे राज्य करू लागला. सूर्य व तारे आपापल्या मार्गाने चालू लागले आणि अग्नी प्रज्वलित होऊ लागला आणि प्राणी मात्र धार्मिक बनले. त्रैलोक्याला ऐश्वर्य मिळणाऱ्या इंद्राने स्वर्गाचा अभिषेक करून लक्ष्मी तू विश्वाची माता आहेस आणि महालक्ष्मी अष्टक यांचे पठन केले आणि महालक्ष्मीच्या या स्तोत्राचे पठन केले की इंद्राने दुर्वासा ऋषींचा ज्या वेळेस इंद्राने त्यांची माळा फेकून दिली, ऐरावताने त्यांची माळा फेकून दिली, त्यावेळेस दुर्वासा ऋषींनी त्यांना श्राप दिलेला होता की तुझा ऐश्वर्य नष्ट होऊन जाईल. त्यावेळेस इंद्राने मग देवी लक्ष्मीची स्तुती केली आणि त्या स्तुतीने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तर कोणत्या स्तोत्राने इंद्राने महालक्ष्मीची स्तुती केली ते स्तोत्र ऐकूया. मग इंद्राने महालक्ष्मीची पूजा विधी व स्तोत्र व मंत्र सांगितला. मग नारद म्हणाले, महाराज, हरीचे कथन त्याने केलेल्या ज्ञान उपदेश लक्ष्मीची क्षीरसागरातून उत्पत्ती तर मी आता ऐकली, पण तिची आराधना कशी प्रकारे करावी. आणि इंद्राने सर्वप्रथम स्नान केले, धुतवस्त्र नेसले, क्षीरसागरात घट स्थापन केला आणि मग गणपती, सूर्य, अग्नी, विष्णू, शंकर, दुर्गादेवी या 6 जणांची पूजा केली आणि गंध, फुले वगैरे अर्पण केली. नंतर कलशामध्ये परमेश्वरी महालक्ष्मीचे आव्हान केले. ब्रह्मदेव पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली मग पूजेला आरंभ केला आणि या स्तोत्राचा पठन श्रवण केले. जो कोणी महालक्ष्मीच्या या स्तोत्राचा नुसतं श्रवण मात्रे करतो तरी त्याचे दुःख दारिद्र्य दूर होईल, याने होईल. एवढी पॉवरफुल या विष्णू पुराणातील स्तोत्र आहे महालक्ष्मीची. सहस्रदल पदस्थ कर्णिका वासिनी पराम शरता पावन कोटिंदू प्रभाम वृष्टिकराम पराम स्वतेजासा प्रज्वलंती सुखदृश्याम मनोहराम पतप्त कांचन निभशोभा देवी मूर्तिमती सतीं रत्नभूषण भूषाढ्यां शोभितां पितवाससां ईर्षदास्यां प्रसन्नात्रास्यां शशंस्तुस्थिति यौवनां सर्वसंपत्त
प्रदात्रीचं महालक्ष्मी भजे शुभा अशा तऱ्हेने ध्यान केल्यावर पुढे सांगितल्याप्रमाणे या मंत्राचा उच्चार केला. प्रशस्तानी प्रकुष्टानी वरानी विविधानीच अमूल्य रत्नसारमच निर्मुत विश्वकर्माणा आसनच विचित्रच महालक्ष्मी प्रघुताम शुद्धम गंगोदकम मिदम सर्ववदितम मिप्सततम पापेध्वम हिरमच गृहातम कमलालय पुष्पचंदनम दुर्वादिसयुतं जानवीजलं शङ्खगर्भस्थितं स्वर्गे गृहातं पद्यवासिनीं सुगंधिं पुष्पतैलमच सुगंधमलिकीफलं देहसौन्दर्यबीजमच गृहाता श्रीहरिप्रिये कार्पासजमच कुमिज वसनं देवी गृहातं रत्नस्वर्णविकारचं देहभूषा विविर्धनं शोभाय श्रीकरं रत्नभूषणं देवी अलंकारं रत्नस्वर्णविकारमच देहभूषा विवर्धनं शोभार्य श्रीकरं रत्नभूषणं देवी गृहातं सर्वसौन्दर्यबीजं सद्यशोभाकरं परं वृक्षनिर्यासरपुचं गन्धद्रव्यादि संयुतं श्रीकृष्णकान्ते धूपच प्रवितं प्रतिगृहातं चन्दनं सुगन्धिं युक्त सुगुदं चन्दनं देवी गृहातं दीपं जगत्स्वरूपचं पवित्रं तिमिरापहं प्रदितं सुखरूपच गृहातच सुरेश्वरी नैवेद्यं नानोपहारच नानारससमाविततं अतिस्वादुकरं चैव नैवेद्यचं प्रतिगृहातं अन्नब्रह्मस्वरूपच प्राणरक्षणकारकं तुष्टिं दं पुष्टिं दं चैवं दैव्यं प्रतिगृहातं शाल्यत्रजं सुपक्वचं शर्करागव्यसयुतं स्वादुयुक्तं महालक्ष्मी परमात्रं प्रगृहतं शर्करागव्यच पक्वच सुस्वादु सुमनोहरं मय्यानिविदं भक्तां स्वस्तिकं प्रतिगृहातं दूध फळे नानाविधानी रम्यानी पक्वात्राणी फलानच सुरभिस्तन संयुक्तं सुस्वादी सुमनोहरं मर्त्यामृतं सौगंधमच गृहातामच्युत प्रिय शिरा सुस्वादुरसंयुतं इषुवृक्षसमुदभवम् अग्निपक्वंच अतिस्वादु गूढच प्रतिगृहातं यव्यगोधूम संस्थानाचनु चूर्णरेणु समुदभवं सुपक्वच गुडुगव्याक्तं मिष्टानं देवी गुहातं सस्य चूर्णदभवं पक्वं स्वस्तिकादि समन्वितं मया निविधं भक्त्यां नैवेद्यं प्रतिगृहातं पंखां शीतवायुप्रदं चैव दाहेच सुगधपरं कमले गृहातं चेदं वेजनं चेतचामरं ताम्बूलं च वरं रम्यं कर्पूरादि सुसुवासितं जिव्यजन्दचछेदकरं ताम्बूलं प्रतिगृहातं आचमनं पुण्यतीर्थोतक चैव विशुद्धं शुद्धादि सदा गृहता कृष्णकान्तेच त्वं रम्यं आचमनीयम् शय्या रत्नसारांदी निर्माण पुष्पचंदन चर्चितं वस्त्रभूषण भूषाढ्य सतलंप देवी गृहातं अशा प्रकारे सांग्रसंकित पूजा केल्याने त्या देवराज इंद्राने मूल मंत्राचा जप केला. त्या मंत्राचा 10 लक्ष जप केल्याने त्याला सिद्धी प्राप्त झाली. कल्पवृक्षाप्रमाणे तो मंत्र ब्रह्मदेवाकडून त्याला प्राप्त झाला होता. तो मंत्र असा आहे की प्रथम श्रीबीज नंतर मायाबीज कामबीज वाणीबीज उच्चारून कमलवासिनी या शब्दार्था चतुर्थी विभुक्तियुक्त उच्चार करून शेवटी स्वाहा म्हणावे आणि या महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं कमलवासिनी स्वाहा या मंत्राचा जप करावा. याच्याने दुःख दारिद्र्य दूर होते. तर नारदा वेदोक्त मंत्र राजा याचा जप करून कुबेर परमेश्वर्य बलवान झाले. तर हा मंत्र कुबेराने ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं कमलवासिनी स्वा या मंत्राचा जप केला होता. तसेच राजराजेश्वरी दक्षशावर्णी सप्तदीपवती पृथ्वीपती झाला. उत्तानपदाने या मंत्राचा जप केला केदार सम्राट बनले. याच जपाच्या मंत्राने सिद्ध मंत्राच्या प्रभावाने इंद्रासमोर महालक्ष्मी प्रकट झाली आणि रत्नजडित विमानात ती बसलेली होती. मुखावर किंचित हास्यवत हसून केतकीप्रमाणे पीत गौरशी तिची अंगकांती होती. सर्व अंगावर रत्न अलंकार असून तिच्या तेजोने सप्तदीपवती पृथ्वीवर न्हाऊन निघत होती. भक्तांवर कृपा करण्यासाठी ती उत्सुक होती. कोटी चंद्रप्रमाणे लखलखणाऱ्या रत्नाच्या माळा गळ्यात घातलेल्या त्या जगत माऊलीला पाहून इंद्राने रोमांचित होऊन आनंदाने अश्रू दाटलेल्या नेत्रांनी हात जोडल्याने ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून झालेल्या सर्व अभिष्टिकदायी
एक स्तोत्राने तिची स्तुती केली. अजून परत एक स्तोत्र म्हटले इंद्राने महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. नम कमलवासिनीये नारायणी नमो नमः, कृष्णप्रियाय सततं महालक्ष्मी नमो नमः, पद्यपत्रेशनाय च पद्यासयाय नमो नमः, पद्यसनाय पद्दिने वैष्णवेच नमो नमः, सर्वसंपत्स्वरूपिणी सर्व आराध्य नमो नमः, हरिभक्तानि प्रदाय च हर्षदाये नमो नमः, कृष्णवस्त्रशिष्टाय कृष्णशेषाय नमो नमः, चंद्रशोभास्वरूपाय रत्नपद्येच शोभिने संपत्तिष्ठातृदव्ये महादैवेच नमो नमः, नमो वृद्धस्वरूपाय वृद्धदायी नमो नमः, वैकुंठ या महालक्ष्मी लक्ष्मी क्षीरसागरे स्वर्गलक्ष्मीद्र मिरिंद्रगृहे राजलक्ष्मीनुपालयी, गृहलक्ष्मी गृहाणगृहेच गृहदेवता सुरभी सागरे जाता दक्षिणा यज्ञ कामानी आदित्य देवता माता त्वं कमला कमलालया स्वाहा तच हविर्दाने कव्यदाने स्वदा समृता त्वं ही विष्णू स्वरूपाच सर्वधारा वसुंधरा शुद्ध सत्व स्वरूपा त्वं नारायणी परायणा क्रोधहिंसा वर्जिताच वरदा शारदा शुभा परमार्थ प्रदा त्वच हरिदास्य प्रदा परा या हा विना जगत सर्व भस्मीभूत भसम भूतम सारकम जीवन मृत्युमच विश्वच शश्वत सर्व या विना सर्वेशाच परामाता सर्व बांधव रूपिणी धर्मार्थ काम मोक्षनाच त्वंच कारण रूपिणी यथा माता स्तनधानां शिशूनां शैव शैवे सदा तथा त्वं सर्वदा माता सर्वेशा सर्वरूपता मातृहीनं स्तनं धनुस्तच जीवित दैवत त्वया हीनो जनकोऽपि न च जीवतेव निशितं सुप्रसन्न स्वरूपा त्वं मां प्रसन्न भवांबिके वैरंग्रस्तच विश्राम देहि महं सनातनी अहम यावत्वाया हिनो बंधुहीनक्ष भिषुक सर्वसंपदहीनेश दावदेव हरिप्रिय ज्ञानच देहच धर्मच सर्व सौभाग्य निप्सतम प्रभावच प्रतापच सर्वाधिकारमेवचम जय पराक्रमम युद्धे परमेश्वरम मेवचम. तर अशी स्तुती करून सर्व देवांसह देवदेवेश्वर इंद्राने नतमस्तक होऊन भगवती महालक्ष्मीला वारंवार प्रणिपात केला. सर्वांचे नेत्र भरून आले. देवाच्या वतीने ब्रह्मदेव कैलासपती शेषनाग धर्मराज आणि विष्णू यांनी देवीची विनवणी केली. तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट झाली. तिने सर्व देवांना इच्छित वर दिला. केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली. त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी परतल्याने महालक्ष्मी क्षीरसागरात विष्णूपाशी गेली. ब्रह्मदेव सत्यलोकात शंकर भगवानकडे कैलासाकडे गेले. असे हे स्तोत्र फार पवित्र आहे. जर कुणी याचा 3 वेळा जर संध्यासमयी पाठ करेल तो कुबेराप्रमाणे राजेश्वर बनेल आणि 5 लाख वेळा जर जप केला या स्तोत्राने त्याचेच अखंडपणे 1 महिनाभर याचा पाठ केला तर तो महासुखी होईल आणि राजश्रेष्ठ होईल. यात मुळीच संशय नाही आहे. तर असे हे विष्णू पुराणमधील स्तोत्राचे महालक्ष्मी स्तोत्राचे वर्णन होते. तर ते तुम्हाला मी ऐकवले. मग इंद्रावर महालक्ष्मी प्रसन्न झाली. तर अशा या विष्णू पुराणातील इंद्राने जसा दुर्वासा ऋषीचा अपमान केला होता त्यांच्या माळेचा, तर त्यांनी श्राप दिल्यामुळे इंद्रावर महालक्ष्मी महालक्ष्मी नाराज होऊन शापित होऊन इंद्रलोकातून चालली गेली होती. परत इंद्राने खूप स्तुती स्तोत्र केले आणि महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. जो कोणी या इंद्रकृत स्तोत्राने महालक्ष्मीची स्तोत्रे पूजा अर्चना करेल त्यांचे दुःख दारिद्र्य दूर होतील. नुसते श्रवण पठन केल्या मात्र त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल. मग विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला आणि ती पृथ्वी झाली. त्यांच्या श्रीरामाच्या अवतारात ती सीता बनली. तर कृष्णाच्या अवतारात महालक्ष्मी रुक्मिणी बनली. तेव्हा भागवत देव रूप असतात तर ती देखील दिव्य रूपात असते. जो कथा ही वाचेल किंवा ऐकेल त्याच्या 7 पिढ्यात लक्ष्मीचा नाश होणार नाही. ते कलह दारिद्र्य अजिबात राहणार नाही असे महालक्ष्मीने आणि विष्णू भगवानांनी त्यांना आशीर्वाद दिला. तर अशी ही कथा होती विष्णू पुराणातील. तर आता भृग आणि अग्निवंश. भृग व खाती यांच्या पोटी लक्ष्मी देवीप्रमाणेच धाता विधाता असे 2 पुत्र जन्माला आलेले होते. दोघांचा विवाह मेरूच्या मुली आयती नियती यांच्याशी झाला होता. आयती
च्या पोटी प्राण, नियतीच्या पोटी मुकडू हे पुत्र जन्मले. मुकडू ऋषीच्या पोटी मार्कंड ऋषी जन्मले. प्राण यांचा पुत्र राजवान आणि मार्कंडेचा पुत्र वेदशिरा हे होते. राजवानाच्या मुळे भृगवंशाचा अत्यंत विस्तार झाला. त्याच वंशात पुढे अत्री व अनुसयेच्या पोटी दत्तात्रय जन्माला आले. तसेच पुलस्तेच्या नंतर अगस्त्य ऋषी जन्माला आले. ब्रह्मदेवाच्या ज्येष्ठ पुत्र जो हा अग्नि उपासक होता, स्वाच्या पोटी त्याने पावक, पवमान या सूची 3 पुत्रांना जन्म दिला आणि त्यांच्यापासून 39 अग्नी जन्मले. त्यांनी अग्निवंशाचा विस्तार केला. भृगुवंश व अग्निवंश मी सांगितले आहेत. याचे श्रद्धेने जो स्मरण करतो तो पुत्रवान होतो असे सांगितले. आता ध्रुवची कथा. मग पराशर म्हणाले, हे मैत्रिया, स्वयंभू मन्वंतरामध्ये घडलेली एक कथा. स्वयंभू मनुचे मुलग प्रियव्रत व उत्तानपद हे होते, तर दोघी बलिष्ठ व धर्मज्ञ होते. उत्तानपाद राजा झाला. सुरुची व सुनीती त्यांच्या पटराण्या होत्या. दोघांनी एक पुत्र झाले. सुनीतीवर त्याचे विशेष प्रेम नव्हते. तिच्या पुत्राचे नाव ध्रुव असे होते. जेव्हा एकदा राजाच्या मांडीवर सुरुचीचा पुत्र उत्तम बसलेला होता, तेव्हा ध्रुवाने ते पाहिले आणि त्यालाही आपल्या पित्याच्या मांडीवर बसावे असे वाटले. पण आपली प्रिय राणी सुरुची हिच्या समोर राजाने त्याला मांडीवर घेतले नाही. उलट सुरुची त्यास म्हणाली, तू माझ्या पोटी जन्म न घेता अशी इच्छा करीस आहेस. तुला विवेक नाही, त्यामुळे तू दुर्लभ आणि श्रेष्ठ वस्तूची इच्छा करीत आहेस. सर्व चक्रवर्ती राजांनी ज्याचा आश्रय घ्यावा असे सिंहासन माझ्या मुलाने बसावायचे योग्यतेचे आहे. त्याची व्यर्थ इच्छा करून तू स्वतःला ताप करून घेऊ नकोस असे सुरुचीने सांगितले. आपले सावत्राईचे हे बोलणे ऐकून रागावलेला ध्रुव तेथून निघाला. होठ कापत असलेला तो आपल्या आईच्या भवनात पोचला. आपल्या मुलाचे काय बिनसले आहे ही चौकशी सुनीतीने केली. त्या ध्रुवाने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. अंतकरणाने दीर्घ उसासा सोडून ती म्हणाली, हे पुत्रा, सुरुची म्हणाले ते बरोबर आहे. तुझे भाग्यहीन आहे म्हणून तिने तुझा असा अपमान केला. पुण्यवान माणसाचा अपमान करण्याचे साहस कोणातच करत नाही. तेव्हा तू दुःख करू नकोस. पूर्वजन्माच्या कर्माची फळे कोणी टाळू शकत नाही. या उलट पुण्य केलेले असल्यास त्याला राज्य, सिंहासन, छत्र, गज, अश्व अशा गोष्टी प्राप्त होऊ शकतात. असे केल्याने सुरुची, तिचा पुत्र उत्तम यांच्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे त्यांना राजाची प्रीती मिळत आहे. मला मात्र पूर्व पुण्याईच्या अभावामुळे राजाची प्रीती मिळत नाही. तरी हे पुत्रा, तू दुःखी होऊ नकोस. तुला जे काही मिळेल त्यात आनंद मान. तरीही तुझे मन खिन्न असेल तर सर्व फले मिळवून देणाऱ्या पुण्याचा साठा करणाऱ्याचा तप कर, कारण खोल जागी पाणी आपोआप वाहत जाते. त्याचप्रमाणे सत्पात्र माणसाकडे सर्व प्रकारचे वैभव आपोआप येऊन जाऊन पोचतात. ध्रुव म्हणाला, हे माते, तू सांगितलेल्या कठोर वाक्यांनी माझे चित्त शांत होत नाही. त्यामुळे मी आता सर्व लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ पद मिळवायला जे आवश्यक आहे तसे करेन. जरी सुरुचीच्या पोटी मी जन्मलो नसलो तरी तुझ्या पोटी जन्मलेला माझा प्रभाव तू पहा. उत्तम माझा भाऊच आहे. पित्याचे दिलेले राज्यपद त्याला मिळो. आता मला दुसऱ्याने दिलेली पदाची आशा नाही. जे पद माझ्या पित्यालाही मिळवता येत नाही ते मी माझ्या पुरुषार्थाने मिळवेन. असे म्हणून ध्रुव आईच्या भवनातून निघून गेला. तो एका वनात जाऊन पोचला. काळ्या हरणाच्या कातड्यावर बसलेले संत मुनी त्याला दिसले. त्या सर्वांना त्याने प्रणाम केला व म्हणाला, हे महात्म्यांनो, सुनीती राजा उत्तानपाद यांचा मी पुत्र आहे. आत्मग्लानी दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे. ऋषी म्हणाले, हे राजा पुत्रा, आता कुठे तू 5 वर्षाचा आहेस. अजून तुझे वेदांचे अभ्यास करायचे देखील वय झाले नाही. तुला खरे म्हणजे कसली चिंता नाही. तुझा पिता जिवंत आहे. तसेच तुझी कोणती इच्छा वस्तू हरवली आहे असेही आम्हाला दिसत नाही. तुला कोणता रोगही झालेला दिसत नाही. हे बालका, तुझ्या आत्मग्लानीचे काय कारण आहे असे म्हणाल्यावर ध्रुवाने आपली हकीकत सर्व सांगितली. ते ऐकून ते ऋषी आपसात म्हणाले, पहा, हे शास्त्रज्ञ कितीतरी बरे बलवान आहे. ह्या एवढ्याशा लहानशा बालकात देखील क्षमा दिसत नाही. सावत्र आईचे बोल त्याच्या हृदयातून दूर होत नाही. ते ध्रुवाला म्हणाले, तुला काय हवे आहे आणि आम्ही तुला काय मदत करावी. ध्रुव म्हणाला, मला धन किंवा राज्य नको. मला असे स्थान हवे आहे की जे आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. हे श्रेष्ठ मुनींनो, ते स्थान कोणते व ते कसे मिळवता येईल. तेव्हा त्या ऋषीपैकी मरीची म्हणाले, हे राजपुत्रा, भगवान विष्णूच्या आराधनेशिवाय मानवाला असे स्थान मिळणार नाही. तेव्हा तू अच्युत नारायणाची
आराधना कर. जे कोणी नारायणाची आराधना करतो, विष्णू पुराण श्रवण करतो, नारायणाच्या मंत्राचा जप करतो, विष्णू गायत्री मंत्राचा जप करतो, लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करतो, रुद्र गायत्री मंत्राचा जप करतो, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. तर तू नारायणाची आराधना कर, असे अत्री म्हणाले. हे परमपुरुषा जनार्दना, परम निसर्गाच्याही पलीकडे आहे. जे ज्याला प्रसन्न होतात ते त्याला कधीही नष्ट न होणारे अक्षय स्थान देतात. अंगिरा, पुलिस्ती, पुलह, क्रतू, वसिष्ठ या ऋषींनी ध्रुवाला तेच सांगितले. ध्रुव त्यांना म्हणाला, मी विष्णूंना कसे प्रसन्न करू बरं? तेव्हा ऋषी म्हणाले, सर्वप्रथम सर्व बाह्य जगातील गोष्टीवरून मन दूर कर. त्या विष्णूच्या ठिकाणी मन स्थिर कर, एकाग्र कर. अशा एकाग्र मनाने त्या शुद्ध ज्ञानरूप वासुदेवाला अगोदर नमस्कार कर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा निरंतर जप कर. जो कोणी एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप 1 लक्ष करतो, त्याच्या हृदयामध्ये साक्षात नारायण भगवान विराजमान होतात. आणि जो कोणी या अध्यायाची कथा सुद्धा श्रवण करतो तरी त्यांच्या संतानाला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, पुत्राची प्राप्ती होते, संतांची प्राप्ती होते आणि त्यांच्या घरात दुःख दारिद्र्य कधीही राहत नाही. 72 पिढ्यांपर्यंत त्यांचे पित्तर नरकात पडलेले असतील तर ते पित्तर नरकातून बाहेर येतात आणि त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते, असे स्वतः येथे सांगितले आहे. आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप निरंतर कर, म्हणजे स्वयंभू मनूप्रमाणे तुलाही विष्णू प्रसन्न होतील. आणि तू पराशरजीची ध्रुवाची कथा, मग पुढे पराशरजी ध्रुवाची कथा सांगू लागले. त्या ऋषीचे सांगणे ऐकून ध्रुवाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी त्या उपवनात तो पुढे निघाला. यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मधुवन नावाच्या ठिकाणी तो येऊन पोचला. त्या वनातच मधु नावाचा राक्षस राहिला होता, म्हणून त्या वनाचे नाव मधुवन असे पडले होते. पुढे त्या मधूचा मुलगा लवन याला शत्रुघ्नाने ठार केले. तेथे एक नगरी वसवली, तीच मथुरा होय. या मधुवनात ध्रुव आला. श्री विष्णू वसंत असलेल्या त्या स्थानी येऊन त्याने कठोर तप करायला सुरुवात केली. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपले अंतःकरण भगवान श्रीहरीचे ध्यान करण्यात गुंतवले. तसे ध्यान तो करीत राहिला तेव्हा त्याच्या हृदयात सर्वत्र निवास करणाऱ्या भगवान विष्णूचे सर्व भाव प्रकटले. अशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये भगवान विष्णू प्रकट होऊन स्थिर राहिले. त्यामुळे त्याचे ओझे पृथ्वीलाही पेलता येईना. तो डाव्या पायावर आपला भार टाकून उभा असल्याने पृथ्वीचा डावा अर्धगोल खाली झुकला. त्याने आपला भार उजव्या पायावर टाकला तेव्हा पृथ्वीचा उजवा अर्धगोल खाली झुकला होता. तो पृथ्वीच्या मध्यभागी पायाच्या अंगठ्यावर वजन टाकून उभा राहतात पृथ्वी व तिच्यावरचे पर्वत हलू लागले. तसेच तेव्हा नद्या, नद, समुद्र देखील अतिशय खवळले. त्याबरोबर देवलोकातही भयंकर उलथापालथ पडू लागली. यामदेवांनी इंद्राच्या साह्याने मंत्रशक्तीने ध्रुवाचे तप भंग करायचा प्रयत्न केला. इंद्र व कुष्मांड देवतांनी वेगवेगळे रूपे घेऊन ध्रुवाची समाधी मोडायला प्रयत्न केले. नंतर मायेने ध्रुवाच्या आईचे रूप घेतले व ती तेथे येऊन त्याला म्हणू लागली, हे पुत्र, मी किती सायास करू, तुझ्यासारखा पुत्र मिळवायला आहे. देहाचा नाश करणारे हे कठोर तप तू करू नकोस. माझ्या सवतीच्या कठोर बोलण्यामुळे माझाही तू त्याग करतोस. तूच माझा एकमेव आधार आहे. अरे बेटा, आता तर तुझे खेळायचं वय आहे. थोड्या दिवसांनी अभ्यास करण्याचे दिवस येतील. त्यानंतर भोगाचा उपभोग घेण्याचे वय असेल. यानंतर तप करण्यायोग्य वय तुझे असेल. तेव्हा आता सुकुमार बाल अवस्था असताना तू आपला सर्वनाश का बरे होडावून घेत आहेस? मला सुख देणे हा तुझा परम धर्म होय. तू आपल्या वयाला योग्य कर्म कर. आताच तप करण्याचा धर्म तू सोडून दे. तू आपला हट्ट सोड, नाही तर मी तुझ्या समोरच माझ्या प्राणाचा त्याग करते. म्हणून ती माया रडू लागली. ध्रुवाने मन मात्र विष्णूतच तन्मय झाले होते. त्यामुळे त्या आईचे रूप घेतलेल्या त्या मायाचे बोलणे ऐकून त्याच्या कानावर पडूनही त्याने ऐकले नव्हते आणि तसेच ती रडताना त्याला दिसूनही त्याने तिला पाहिले नव्हते. तेव्हा ती म्हणाली, अरे ध्रुवा, उठ आणि ताबडतोब येथून पळून जा. वनाबाहेर पड. भयंकर राक्षस आपली शस्त्रे उगारून पहा कसे धावून येत आहे. तसे सांगून ती तेथून निघून गेली. तोच तेथे आता शस्त्रे घेतलेले अनेक भयानक राक्षस आले. त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यांनी ध्रुवाच्या भोवती कोलाहल माजवला. त्याचबरोबर आगीच्या ठिणग्या तोंडातून बाहेर काढल्या आणि तेथे गिधाडे ही उडू लागली.
परंतु यातील काहीच ध्रुवला दिसत नव्हते आणि ऐकू पण येत नव्हते. त्याला केवळ विष्णूचेच रूप दिसत राहिले. अशा प्रकारे आपण निर्माण केलेली सर्व माया फोल ठरून आपण पराभूत होत आहोत असे पाहताच ते सर्व देव विष्णू शरण गेले. ते म्हणाले, त्या ध्रुवच्या तपाने आम्ही निष्फल होत आहोत. त्याला इंद्र, वरुण, कुबेर, इंद्र, चंद्र, सूर्य कोणाचेच पद हवे आहे आम्हाला माहीत नाही, परंतु तुम्ही त्याला तप करण्यापासून परावृत्त करा, आमची काळजी दूर करा. त्यावर विष्णू म्हणाले, हे देवांनो, तुम्ही आपापल्या पदावर जाऊन आपापली कामे करा, कारण तुम्ही समजता त्याला कुठले प्रद ध्रुवला नको आहे. त्याची इच्छा पूर्ण करून मी त्याचे तप थांबवतो. विष्णू असे म्हणाले. तेव्हा ते सर्व देव आपापल्या जागी गेले. भगवान विष्णू ध्रुवच्या तपाने संतुष्ट झाले. ते त्याला दर्शन देऊन म्हणाले, हे ध्रुवा, तुझे कल्याण असो. तुझ्या तपाने मी प्रसन्न झालोय. तुला वर देण्यासाठी आलो आहे. ते श्रेष्ठ व्रती बाकी सर्व बाह्य विश्वावरून तू आपले चित्त दूर करून माझ्यातच लावलेस. त्यामुळे तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहो. तुला काय वर पाहिजे आहे तो मागून घे. भगवान विष्णूने असे म्हटले तेव्हा पाहून ध्रुवाने आपले डोळे उघडले. त्याने त्यांना ध्यान करताना जसे विष्णू रूप पाहिले होते तसेच रूपात विष्णू प्रत्यक्ष उभे राहिले. किरीट, मुकुट, शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य, खडग अशी आयुधे विष्णूंनी धारण केलेली होती. जमिनीवर डोके टाकून त्यांना प्रणाम केला. ते रोमांचित झाला. त्याची स्तुती करावी अशी ती त्याला इच्छा झाली, पण कशी स्तुती करावी तेच त्याला समजेना. त्यामुळे तो व्याकुळ झाला. अखेर विष्णूला शरण गेला. तो म्हणाला, हे प्रभू, जर माझ्या तपामुळे आपण प्रसन्न झाला आहात तर हाच वर द्या की त्यामुळे मला तुमची स्तुती करता येईल. ब्रह्मदेव देखील तुमची स्तुती गाऊ शकत नाही, तर मी अजान बालक, मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू? ते करणे मला शक्य आहे का? तर मी तुमची स्तुती करू अशी मला तुम्ही आशीर्वाद द्या. हे परमेश्वरा, आपल्या भक्तीमुळे द्रवणारे माझे चित्त आपल्या चरणाची स्तुती करायला आतुर झाले आहे, तेव्हा तसे करण्याची बुद्धी मला तुम्ही द्या, असे ध्रुवाने विनवले. श्री गोविंदाने त्याला आपल्या हातातील शंखाच्या टोकाने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. क्षणभरातच ध्रुव आनंदाने मुखाने विष्णूचे स्तवन करू लागला. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, मूल प्रकृती भगवंताची रूपे आहेत, असे आपणास मी नमस्कार करतो. जो परमात्मा देव अत्यंत शुद्ध, सूक्ष्म, सर्व व्याप्त आहे, पुरुष स्वरूप, गुणभोक्ता आहे, त्यास माझा नमस्कार असो. भूत, भविष्य, वर्तमान सर्व आपण आहेत. आपणच सर्व दिशांमध्ये भरून राहिलेले आहेत. आपल्यापासून सर्व विश्व उत्पन्न झालेले आहे. जसे वडाचे संपूर्ण झाड एका छोट्याशा बीमध्ये समावलेले जाते, तसेच प्रलयकाळी सर्व विश्व आपल्यामध्ये समावले गेले आहे. पुढे जसा बीजातून अंकुर फुटून त्याचा पुन्हा वटवृक्षात विस्तार होतो, त्याप्रमाणे आपल्यातूनच हे विश्व उगम पावले आहे. महत्व, प्रधान, पुरुष, विराट, सम्राट, स्वराट अशा आपल्या स्वरूपाचे ध्यान अंतःकरणात केले जाते. आपणच नित्य नाश रहित आहात. आपण सर्वांमध्ये केलेली स्तुती, सर्व भूत आपणच सर्व काही आहात. म्हणून हे सर्वात्मा मी आपणास नमस्कार करतो. हे सर्वेश्वरा, हे जनार्दना, हे श्रीकृष्णा, हे गोपाळा, हे सर्वात्मा, मी आपल्याला काय सांगू? मी कारण सर्व काही जाणतात. तुम्ही सर्व प्राणी मात्रांमध्ये असतात. तुम्ही सर्व सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात. सर्व जणांच्या हृदयामध्ये तुम्ही विराजमान असतात. तुम्हाला सर्व काही, सर्वांच्या इच्छा, कामना माहिती असतात. त्यामुळे तुम्हाला सर्वांची मनोरथे सुद्धा माहीत असतात की कोणती इच्छा आहे याची आणि ती पूर्ण कशी करावी हे संपूर्ण तुम्हाला प्रत्येकाच्या प्राणी मात्राच्या हृदयामध्ये राहून सर्व काही समजते. जो तुमची भक्ती जशी करतो, जो तुम्हाला श्रद्धेनुसार पुजतो, तुम्ही त्यांचे मनोकामना तशी पूर्ण करता. ज्याचा जसा भाव तुमच्या प्रती असतो त्याच्या तुम्ही विश्वास आणि त्यांच्या भरोसा आणि त्यांच्या सर्व कार्य तुम्ही पूर्ण करतात. तर माझी अशी इच्छा होती की ती तुम्ही पूर्ण केले. तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन दिल्याने मी केलेले सर्व तप सफल झाले आहे. जो कोणी या अध्यायाची कथा सुद्धा ऐकेल तरी त्याला तुम्ही दर्शन दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून द्या अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भगवान विष्णू तथास्तु म्हटले, जो कोणी माझ्या या तुम्ही ध्रुवाने केलेल्या स्तुतीचे आख्यान जो कोणी ऐकेल, श्रवण पठन करेल, त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि त्याला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वप्नामध्ये दिसेल, असे भगवान विष्णूने ध्रुवास म्हणाले. हे ध्रुवा, तुला माझे दर्शन तर मिळाले, त्यामुळे तुला तुझ्या तपाचे फळ मिळाले आहे, परंतु माझा साक्षात्कार कधी फलविरीत नसतो. म्हणून तू आता आपल्या इच्छित वर माग. त्यावर श्री भगवान विष्णूंना नमस्कार करून ध्रुव म्हणाला, हे भगवान, खरे तर माझ्या मनातील इच्छा तुमच्यापासून कशी लपून राहील, कारण माझ्या मनात तुम्ही स्थित आहात. हे प्रभू, ज्या दुर्लभ गोष्टीची मला इच्छा आहे त्याची मागणी मी तुमच्या आज्ञेनेच करतो. हे विश्व रचणाऱ्या
तुम्हीच जर प्रसन्न झालात तर आता दुर्लभते काही नाही. माझे सावत्र आईने अहंकाराने म्हटले होते की मी सिंहासनावर बसण्यास योग्य नाही, कारण मी तिच्या पोटी जन्मलो नाही. म्हणून मला तुम्ही असे सर्वश्रेष्ठ स्थान द्या की जेथे सर्व जगाचा आधार असेल. भगवंत म्हणाले, हे बालका, तू तुझ्या पूर्वजन्मी देखील मला प्रसन्न केले होतेस. त्यावेळी तू एका विद्वानाच्या कुळात जन्म घेतला होतास. तेव्हा तू स्वतःची माता पिता यांची सेवा करीत होतस. ते धार्मिकही होते. कालांतराने एका राजकुमारीशी तुझी मैत्री झाली होती. राजकुमारास वैभव भोगवयास मिळत असलेले पाहून तुलाही राजकुमार व्हायची इच्छा झाली, म्हणून तुला हा जन्म घेऊन राजपुत्र व्हावे लागले होते. आता तू परत मला प्रसन्न केल्यामुळे त्रैलोक्यातील सर्व उच्च स्थान तुला निश्चित मिळेल. सर्व ग्रह नक्षत्राचे आश्रय स्थान जे आहे ते स्थान मी तुला देतो. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, सप्तर्षी, विमानातून फिरणारे देव अशा सर्वांपेक्षा श्रेष्ठ स्थान असेल ते कल्पांच्या अंतापर्यंत राहील. उज्ज्वल तारकारूपी विमानात बसून तुझी माता देखील तुझ्या बरोबर राहील. प्रत्यक्ष जनार्दन असे म्हटल्यावर त्याच्या वरामुळे ध्रुव अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानी जाऊन राहिला आणि तेथे तो आपल्या माता पित्याची सेवा करून 12 अक्षर मंत्राने तप करीत राहिला. त्याचे वाढते वैभव, प्रभाव, मान सन्मान, फल किती प्रभावी अद्भुत आहे. त्यामुळे तो सप्त ऋषींच्या अग्रभागी जाऊन राहिला. त्यामुळे त्याच्या आईसहित चिरंतन स्थान मिळाले. हे कीर्तन जो कोणी सांगेल किंवा ऐकेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल, विष्णू लोकाची प्राप्ती होईल, वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. तसे स्वर्ग पृथ्वी दोन्ही ठिकाणी त्याला दोघांचे स्थान प्राप्त होईल आणि त्याला नरक यातना होणार नाही. यमदूत त्याला हात लावणार नाही. त्याला विष्णूचे दूतच घ्यायला विमानामध्ये येतील आणि त्याचे सर्व कार्य सर्व मंगलमय वस्तूंनी संपन्न राहील आणि त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. त्यांच्या पुत्रांना, त्यांच्या मुला बाळांना, घर परिवाराला, पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. असे हे ध्रुवचे आख्यान होते. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य तर दूरच होईल, पण त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. अशी ही ध्रुवची कथा या विष्णू पुराणमधील मी तुम्हाला ऐकवली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही ध्रुवची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः.